या सरकारमध्ये देवही सुरक्षित नाहीत असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. संपत्ती चोरणाऱ्या चोरांवर कारवाई करा असं कल्याण काळेंनी म्हटलंय. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सरकारवरती टीका करत या संदर्भात काँग्रेस खासदार कल्याण काळे आणि खासदार रवींद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी. राम मंदिराच्या देणगी प्रश्नी आणि देणगीचं प्रकरण आता देशभरामध्ये गाजतंय, जगभरामध्ये ते गाजतंय. मात्र अशामध्येच आता काँग्रेसनं सत्याग्रह आंदोलन सुरू केलेलं आहे. या माध्यमातून कुठंतरी सरकारला जागा करण्याचा प्रयत्न आमचा आहे, ही भावना काँग्रेसची आहे. आपल्यासोबत खासदार आहे, जाणून घेऊयात. काय सांगाल, पुन्हा एकदा तुम्ही सत्याग्रहाला उतरताय, जुना सत्याग्रह आणि पुन्हा एकदा उतरावं लागतंय, काय सांगाल? काँग्रेसची परंपरा आहे की जनतेसाठी, जनता जनार्दनासाठी कुठे संघर्ष करावा लागला तर निश्चितच तो करावा. देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं तेव्हापासून घ्या किंवा आज राम मंदिरात जी चोरी होते त्याच्यामध्ये घ्या, श्रद्धेपोटी ज्या दानपेटीमध्ये सोनं टाकलं, चांदी टाकली, पैसे टाकले, ते सगळे हे त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा, तिथला विकास व्हावा आणि त्याच्यात माझा सुद्धा खारीचा वाटा असावा, ही खरं त्याच्या पाठीमागची आमची भूमिका आहे. आणि जर देवाच्या मंदिरामध्ये जिथं आमची सगळ्यांची, तुमची आमची सगळ्यांची श्रद्धा आहे, तिथली दानपेटी जर सुरक्षित नसेल तर मग आता या देशामध्ये हिंदुत्व घेऊन मिरवणाऱ्या लोकांनी स्वतःला थोडी तरी लाज आणि शरम बाळगावी. खुद्द जे प्रभू रामचंद्र आहेत की एक आपण त्यांच्याकडे खूप एक पूर्ण भारतभर एक भक्तिभावाने बघतो. त्या प्रभू रामचंद्राचं जे मंदिर बांधण्यात आलेलं आहे अयोध्यामध्ये, त्याचा खूप गाजावाजा करण्यात आलेला आहे. आणि अयोध्यामध्ये जे प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलेलं आहे, प्रत्येक सामान्य माणसाचा एक ना एक पैसा त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि एवढं श्रद्धा असताना अशा प्रकारचं खुद्द प्रभू रामचंद्रांना या लोकांनी सोडलं नाही, तर तिथं सामान्य लोकांचा काय प्रश्न आहे? सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.